पुढील बातमीकडे पंतप्रधान मोदी महाराष्ट्र दौऱ्यावरती येत आहेत। मोदींच्या हस्ते विविध विकास कामांचं लोकार्पण होणार आहे। नवी मुंबई विमानतळाचं मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। मुंबई मेट्रो लाईन 3च्या अंतिम टप्प्याचं सुद्धा उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या महाराष्ट्र दौऱ्यावरती येत आहेत। नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होईल। सोबतच विविध विकास कामांचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे। तर मोदींच्या या दौऱ्यामध्ये काय काय घडणार आहे ते पाहूयात। पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान स्टार्मर ग्लोबल फिनटेक फेस्ट मध्ये मुख्य भाषण ते करतील। दिनांक 8 ऑक्टोबर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होईल। विमानतळ बांधणीचा खर्च सुमारे 19,650 कोटी रुपये इतका आला। मुंबई मेट्रो लाईन 3च्या अंतिम टप्प्याचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे। मेट्रो 3 साठी 37,270 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च आलाय। पंतप्रधानांच्या हस्ते कॉमन मोबिलिटी ॲप मुंबई वन हे लॉन्च होणार आहे। मेट्रो, मोनोरेल, उपनगरीय रेल्वे आणि सार्वजनिक वाहतूक बसेसची तिकीटं काढण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे। महाराष्ट्रातील कौशल्य विकास विभागाच्या उपक्रम शॉर्ट टर्म एम्प्लॉयबिलिटी प्रोग्रामचेही उद्घाटन त्यांच्या हस्ते होईल। पंतप्रधान मोदी मुंबईत यूकेच्या पंतप्रधानांना सुद्धा भेटणार आहेत। पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान स्टार्मर दोन्ही देशांच्या भागीदारी आणि व्हिजन 2035च्या रोडमॅपचा आढावा घेतील। रियल हीरो के रूप में हमारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी दिखाई देते हैं, और वो इसलिए दिखाई देते हैं कि ही हैज वॉक द टॉक। जो चीजें हम लोग कहते थे, भारत से गरीबी हटाओ का नारा ये लगातार लगता रहा, लेकिन 10 साल में 25 करोड़ लोगों को गरीबी से बाहर निकालने का काम ये मोदी जी ने करके दिखाया। हम लोग फ्रेजाइल 5 इकोनॉमी से फर्स्ट 5 इकोनॉमी में आए। अब हम दुनिया की चौथी सबसे बड़ी अर्थव्यवस्था बन गए, जल्दी तीसरी सबसे बड़ी अर्थव्यवस्था बन रहे। तर मुंबई आणि पुण्यातून तुम्हाला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कसं पोहोचता येईल ते पाहूयात। मुंबईतून नवी मुंबई विमानतळाकडे जाण्यासाठी अटल सेतू याचा वापर करता येईल। अटल सेतूहून उतरल्यास आंब्रा मार्गे विमानतळ गाठता येईल। शिव पनवेल महामार्गाने पूर्वेकडे येऊन आंब्रा मार्गापर्यंत पोहोचता येईल। उरणमधून स्थानिक रस्त्यानं आंब्रा मार्गे विमानतळावर जाणं शक्य आहे। पुण्याहून येताना मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाने थेट विमानतळ गाठणं शक्य आहे। ठाण्यातून बेलापूर मार्गे विमानतळावर जाता येईल। ठाण्यातून पूर्व द्रुतगती मार्गावरून मुलुंड ऐरोली मार्गे विमानतळावर जाणं शक्य आहे। कल्याण डोंबिवली अंबरनाथ बदलापूर येथून शिळफाटा मार्गे महापे रस्त्यावरून विमानतळावर जाणं शक्य आहे। बेलापूर उलवे रस्त्यानं विमानतळ गाठता येऊ शकतं। पश्चिम द्रुतगती मार्गानं JVLR पूर्व द्रुतगती मार्ग वाशी खाडी पूल मार्गे उलवेला पोहोचून विमानतळ गाठता येईल।